माहिती द्या. हां, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी भिवंडी शहर सर्व आमचे वरिष्ठ नेते आणि आमचे या ठिकाणचे बरेचसे कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत. आणि या ठिकाणी सर्वप्रथम मी नमूद करतो की या ठिकाणी हे जे आपले महापुरुष आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजे शाहू महाराज, आणि अशा या महापुरुषाबद्दल आपल्याला सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरभाव आहे. नितांत आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदर आहे. आणि आपण त्यांचे हे संस्कार आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे घटनेचे शिल्पकार मानले जातात, आज देश त्यांच्यामुळं समता बंधुता या ठिकाणी नांदतो आहे. आणि देशाची खऱ्या अर्थानं प्रगती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानामुळं झालेली आहे. आणि असे थोर जगविख्यात महापुरुष आज भिवंडी शहरामध्ये भिवंडी प्रशासनानं जो पुतळा त्या ठिकाणी तयार करून ठेवलेला आहे, ते कंपाऊंड वगैरे मारून, तिथं अशी अवस्था आहे की पूर्णपणे त्या ठिकाणी दुर्लक्षित केलेला गेलेला आहे. एक महापुरुषाची अवयव वाटतं की या ठिकाणी अत्यंत महानगरपालिका असेल, तसेच या ठिकाणचे ACP DCP या ठिकाणची त्यांनी लेटर दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला याबाबतीत कसली दखल घेतलेली नाही. किंवा या ठिकाणचे आमचे जे काही वरिष्ठ जिल्ह्यावरले असतील, शहराध्यक्ष कांबळे साहेब असतील, आमचे ॲडव्होकेट साळवे सर असतील, जिल्हाध्यक्ष भगतसाहेब असतील, आणि आमची तशीच आंबेडकर प्रेमी या ठिकाणची जनता, यांना कधीही त्यांनी नक्की पुढे काय करायचं किंवा असं काही कळवलेलं नाही. मला वाटतं 3/9/20ला पक्षाच्या वतीनं पत्रव्यवहार झालेला आहे. 13/9/21ला पण केलेला आहे. त्याच्यानंतर 30/9/21ला पण पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु त्यांनी याची पत्रव्यवहार केलेला आहे. हा पत्रव्यवहार जो आहे या ठिकाणची ACP आहे, इथलं पोलीस प्रशासन आहे भिवंडी शहरचं प्रमुख, त्या ठिकाणी हे दिलेलं आहे, महानगरपालिकेला दिलेलं आहे. महापालिकेने तुम्हाला काय आश्वासन दिलं? हां, महापालिका हेच प्रत्येक वेळेस सांगतात की बाबा आम्ही लवकरच याचं काही अनावरण करू, आम्ही त्याची तयारी करत आहोत. वेळोवेळी काहीतरी आपलं थातूरमातूर उत्तर देऊन कोणी दिली अशी उत्तरं? हे उत्तर महानगरपालिका प्रशासनाचे संबंधित त्या ठिकाणी जे बसलेले आहेत, आयुक्त असतील, महापौर असतील, किंवा त्या ठिकाणचे नगरसेवक असतील, सभापती असतील, या सर्वांचंच म्हणजे अगदी याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचा हा प्रयत्न होतो. म्हणजे हे फार निंदनीय बाब आहे. अशा पद्धतीचं एक महापुरुषाची अवहेलना करणं फार खूप चुकीचं आहे. आणि तिथं काही उद्या पुतळ्याची विटंबना होऊ शकते आणि मग फार मोठा उद्रेक निर्माण होऊ शकतो. तर हे गोष्टी खरोखर खऱ्या अर्थानं महानगरपालिकेनं असेल, ACP वगैरे, पोलीस प्रशासन असेल, महानगर प्रशासन असेल, यांनी लवकरच याची दखल घ्यावी. अन्यथा आम्हाला कुठंतरी मग असा एक निर्णय घ्यावा लागेल की 14/10 म्हणजे 14 ऑक्टोंबर 10 वाजता आम्ही सर्व भिवंडी शहरातील वंचित बहुजन आघाडीचे सर्वच आमचे जे वरिष्ठ नेतृत्व आहे, इथं कांबळे साहेब शहराध्यक्ष असतील, आमचे ॲडव्होकेट साळवे सर असतील, या आणि भगतसाहेब जिल्हाध्यक्ष, तसेच या ठिकाणची पूर्णपणे आंबेडकर प्रेमी जनता, हे सर्व आम्ही त्या ठिकाणी हजर होऊ आणि 10 वाजता 14/10ला आम्ही स्वतः अनावरण तिथं करू. हे तुम्हाला आम्हाला परत सांगण्याची गरज नाही, म्हणून या ठिकाणी मी पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि तुम्हाला पुन्हा एकदा हा एक आमचा विनंती किंवा इशारा असं समजून चला, आणि तुम्ही त्या पद्धतीनं दखल घ्यावी, दखल घेतील असं मला वाटतंय. बस एवढंच माझं मनोगत व्यक्त करून सर हे सांगा, आज जी तुम्ही पत्रकार परिषद जी आज म्हणजे ठेवली आहे, याचा मुख्य उद्देश काय आहे? याचा मुख्य उद्देश असा आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गेले 3 वर्ष जो भिवंडी निजामपुरा या ठिकाणी भिवंडी निजामपुराच्या आवारामध्ये, त्या पुतळ्याकडं सर्वांचं दुर्लक्ष आहे. महापौर साहेब त्या पुतळ्याकडे लक्ष देत नाहीत, त्या पुतळ्याकडे आयुक्त साहेब लक्ष देत नाहीत, त्या पुतळ्याचे दरवाजे तसेच उघडे आहेत. तो जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबाचा पुतळा आहे, त्या पुतळ्यावरचं जे कापड आहे ते पूर्णपणे फाटलेलं आहे.
आम्ही आयुक्त साहेबांना आणि महापौर साहेबांना विनंती पत्र दिलेलं आहे. 3 तारखेला आम्ही पत्र दिलेलं आहे, 3/9/2021 रोजी. त्याच्यानंतर दुसरं पत्र आम्ही 13/9/2021ला दिलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही 30 तारखेला पत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर DCP साहेबाला याबद्दल आम्ही इंटिमेशन दिलेलं आहे, विनंतीपत्र दिलेलं आहे. ACP साहेबाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर निजामपुरा पोलीस स्टेशनलाही दिलेलं आहे. परंतु पत्र दिल्याच्यानंतर आम्हाला BNMCने, आयुक्त साहेबाने, महापौर साहेबाने कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही मिटिंगला आत्तापर्यंत आजच्या तारखेपर्यंत बोलवलेलं नाही. आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला, त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, भेटण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो. भेट झाल्याच्या नंतर आयुक्त साहेबाला, याच्या अगोदर जे आयुक्त साहेब होते त्यांनाही आम्ही भेटलो. म्हणलं साहेब आपण पुतळ्याचे अनावरण कधी करणार आहात? ते बोलले वकील साहेब लवकरात लवकर करण्यात येईल. परंतु आजपर्यंत तसं काय झालेलं नाही. माझी आयुक्त साहेबाला आणि विनंती साहेबाला मी विनंती केली, परंतु आता विनंती वगैरे बरंच काही झालेलं आहे. परंतु आता वंचित बहुजन आघाडीने असा निर्णय घेतलेला आहे. माननीय आमचे भिवंडी शहर अध्यक्ष बालाजी कांबळे साहेब, त्याच्यानंतर उपाध्यक्ष संतोष साठे साहेब, त्याच्यानंतर अंकुश बचोटे साहेब, विष्णू कौल साहेब, अंदुरे साहेब, त्याच्यानंतर सुनील भगत साहेब, जिल्हाध्यक्ष, आम्ही सर्वांनी आमची मीटिंग घेऊन असं ठरवलं आहे की येत्या 14/10/2021 रोजी सकाळी 10 वाजता आम्ही सर्वजण BNMCच्या बाबासाहेबाच्या पुतळ्याचा जो गेट आहे, जो बाजूचा गेट आहे, त्या ठिकाणी आम्ही तिथे हजर राहणार आहोत आणि वंचित बहुजन आघाडीकडून आम्ही त्या पुतळ्याचे अनावरण करणार आहोत. आणि DCP साहेबांना पत्र दिल्याच्यानंतर DCP साहेबांनी पण आम्हाला कुठल्या प्रकारचं उत्तर दिलं नाही किंवा आम्हाला त्यांच्याकडे बोलवलंसुद्धा नाही की बाबा साहेब तुम्ही पत्र दिलेलं आहे, तुम्ही आमच्याबरोबर काहीतरी चर्चा करा. तेही नाही झालेलं. म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की 14 तारखेला आम्ही त्या ठिकाणी 14/10/2021 रोजी 10 वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याचं आम्ही अनावरण करणार आहोत. मी भिवंडी शहराचा महासचिव आहे वंचित बहुजन आघाडीचा. सर्व आंबेडकरी जनतांना मी विनंती करेन की 14 तारखेला आपण सर्वांनी एकत्रित होऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण आपल्याला करायचं आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी आलात. पत्रकार परिषदेला एकदम उत्साहाने आणि आनंदाने आपण जी परिषद घेतली त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. जय भीम जय भारत. का अनावरण करने वाले हैं, तो उसके बारे में आप जानकारी दीजिए और इसके बारे में नगर पालिका और उसके बारे में क्या आपकी राय है वो भी बताइए. ये आज का पत्रकार परिषद लेने का विषय ये है कि जिस टाइम पे ये महापालिका का अनावरण हुआ, नया महापालिका का, तब से हमारी मांग थी वंचित बहुजन आघाड़ी की कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का पुतला नया महापालिका के सामने होना मिलता है. पर वहाँ टाइम पे हम लोगों ने आंदोलन किया, शरद पवार साहब को काले झंडे दिखाया. वो टाइम पे भिवंडी शहराध्यक्ष सुनील भगत थे, हम लोग सब थे. तभी से हमारा पाठपुरावा बाबा साहब पुतले के बारे में हमारा पाठपुरावा था. वो होते होते हम लोगों ने सब आज तक हमारा पाठपुरावा 8 दिन में 15 दिन में हमारा चालू ही है. जाना पूछना क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है, तब तक कम से कम हमको परमिशन बहुत जगह लेना पड़ता है. इस वजह से हमको इतना साल से ढकलते आए चल रहा है. तो उसके बारे में हमारा यही कहना था कि चलो ठीक है, ले रहे तुम परमिशन ले रहे ये मान्य. उसके बारे में कम से कम 2 साल हुआ, 2 साल हुआ है. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का पुतला वहाँ टीचू ला के रखे. अभी 2 साल में टीचू रखने के बाद बोले ये साल की नहीं, पिछले साल बोले लॉकडाउन का पीरियड था, वो टाइम बोले नहीं लॉकडाउन है अपन नहीं कर सकते. तो बोले ठीक है चलो, लॉकडाउन का समझने कोई सवाल ही नहीं आता है. उसके बाद में दूसरी जयंती गई, दूसरा साल भी गया. वो टाइम पे बोले कि कम से अपने को 11 तारीख को अपने को पुतले का ओपनिंग करना है. वो टाइम भी कुछ और लॉकडाउन लग गया, वो टाइम पे लोगों ने वो नहीं कर पाए. तो हमारा उसके पाठपुरा चालू है. ऐसा लोग हम लोग सोए नहीं है कि भाई चलो अपन पत्रक दिया है तो अपन उसका पाठपुरा नहीं करा, ऐसा कुछ नहीं है. हम लोग पाठपुरा करते आ रहे और हम लोग ऐसा तो तोंडी जवाब से तो बहुत नफ़ा मिला है हम लोग, मगर उसका तस्वुर इसीलिए हमने किया 3/9/2020 को एक पत्रक दिया, 13/9/2021 को पत्रक दिया. 13/9/21 के पत्रक में डायरेक्ट हमने लिखा था अगर तुमने
येणारी 30/9/2021 तक तुमको टाइम देता है हम लोग बाबा साहब अम्बेडकर के पुतले का अनावरण करके ले लो। 30 तारीख के बाद जो भी तारीख जो रहेगी वो हमारे रहेगी अनावरण करने के लिए, तो भी हमको कोई जवाब नहीं है। जिस दिन 30 तारीख के दिन हम लोग चले गए दूसरा पत्रक लेके, उस दिन निजामपुरा पुलिस मेरे को बोलते सब तुमने ये करने वाले हैं तो अपन चलो आयुक्त साहब को मिलने के लिए। मैं बोला आयुक्त साहब को मेरे को निमंत्रण, मैं कैसा हूँ तुम्हारे सामने बोलने से मैं आऊँ क्या, तुम जाको मिलो, क्या बोलते क्या पत्रक आता है क्या नहीं, तो बोले नहीं तो चलो। मैं बोला नहीं आऊँगा मैं, ये तुमको दूसरा पत्रक दे रहा हूँ। 30 तारीख को हमने तीसरा पत्र दिया, तो 30 तारीख को पत्र दिया, आज तक भी हमको कोई पत्र का जवाब नहीं आया, ना हमको फ़ोन नहीं किया, ना निजामपुरा पुलिस से नहीं आया, ना महापालिका से नहीं आया। कितना मगरूम अधिकारी होंगे कि ये हमारे पत्र का दखल लेते। दूसरी गोष्ट कि हम लोगों ने जाके देखा बाबा साहब अम्बेडकर पुतले का, तो पूरा कपड़ा फटा है, कुछ नहीं बचा उसका, कपड़े का पूरा फटेला कपड़ा। हम लोग फोटो लिया है, सब कुछ किया है। तो आज मेरे को फोटो भेजा है कि उसके ऊपर कपड़ा ढाकेला है, फटेला नहीं दिख रहा है। आज या ठिकाणी कम से 92 नगरसेवक है, अपने भिवंडी तालुके के भिवंडी के भूमिपुत्र हमारे केंद्रीय मंत्री है, हाँ महापौर हमारा भूमिपुत्र है। मतलब डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पुतले के बारे में तुम कुछ भी नहीं सोच रहे तुम लोग, हाँ। अगर तुमको अनावरण नहीं करने का तो लाके रखे क्यों तुम लोगों ने यहाँ, स्टेचू नहीं रखने का था ना, तुम उसकी हिलना क्यों कर रहे? वो तो हमारे नज़र में हिलना है। बाकी के जब आने वाले जाने देखते होंगे तो क्या समझते होंगे कि यह भिवंडी शहर के अंदर कोई समाज रहता है क्या नहीं रहता है, हाँ। तुमने कम से कम देखभाल करके रहते थे उनका, रोज़ का रोज़ अपन उसको कपड़ा फटा है तो कपड़ा ढक के रखते थे, तो हमको लगता भाई चलो कपड़ा फटा तो कपड़ा ढक के रख रहे हैं। वो कुछ नहीं, आज तक हमको किसी ने पत्र का जवाब नहीं दिया, ना टोंडी जवाब नहीं दिया है। आज मेरे को फक्त महापालिका इंजीनियर का कोई फोन आया था, सब तुमको पत्रक देना है, किसके बारे में, तो बोलते इंजीनियर काय नाव होतं त्यांचं? नहीं इंजीनियर का नाम नहीं पूछा मैंने, इंजीनियर का नाम नहीं पूछा, तो बोलते तुमको पत्र, आज क्या करूँ पत्र दे के मैं बोला, तो भी उसको बोला है 5-5:30 बजे मेरे को फ़ोन करना, उसको तेरे को हमको जवाब दे देगा। उसको इंजीनियर को बोला है हम तुमको जवाब देगा। तो मेरा यही कहना है भिवंडी शहरवासियों को, जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को मानने वाले हैं, मेरे को कोई जाति धर्म का सवाल नहीं है, जो भी डॉक्टर बाबा साहब को मानने वाले हैं सब लोगों ने हमको साथ देवे। कल निजामपुरा पुलिस ने बोल दिया कमले साहब तुमने जब अचानक तुम नहीं किया तो फिर हमको तुम धोखे में रखोगे, धोखे में तुमको बोला, उनको बोला था मैं कि तुमको धोखे में नहीं रखूंगा, तुमको मैं बताऊंगा कि मैं कब अनावरण करने वाला है। तो कल निजामपुरा पुलिस स्टेशन में मैं सुबह फ़ोन करके बोल दिया है गोपनीय वाले को कि साहब हम लोग 14 तारीख को हम लोग अनावरण करने वाले हैं। तो भी हम मेरे को अभी तक मेरे को ना पुलिस स्टेशन फ़ोन नहीं आया है, खाली आज मेरे को महापालिका फ़ोन है। तो मैं तमाम भिवंडी वासियों से मैं गुजारिश करता हूँ कि भाइयों, और पुलिस स्टेशन को भी मी विनंती करता पुलिस स्टेशनवाले को भी की तुम्हाला आम्ही पत्र दिलेलं आहे, व्यवहार केलेला आहे, तुम्ही बघितलेले आहे, तर पुलिस स्टेशनवर आम्हाला सहकार्य करावं एवढी मी पुलिस स्टेशनला विनंती करतो की अनावरण करून घेऊ दे आम्हाला। आमचं तिथं काही आम्ही दंगापस्ता करायला तर नाही चाललो, फक्त तिथं साफसफाई करून फक्त पुतळ्याच्या वरचं जे झाकण ते मिळालं ते फक्त ओपन करायचं आम्हाला, एवढंच आमची विनंती आहे पुलिस स्टेशनला आणि भिवंडी शहरातील तमाम जनतेला उद्या येऊन आपणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी साथ द्यावं, एवढंच मी या ठिकाणी बोलतो। जय हिंद, जय भीम, जय शिवराय। ये बताइए कि वो जो पुतला है वहाँ पर अभी उसका कितना काम बाकी है? कुछ भी काम बाकी नहीं है, सब ओके है। मेरे को डीसीपी ऑफिस में गया था, मैं पत्र देने तो मेरे को बोलेगा हम तो सब उसको परमिशन हम दे दिया उसको। डीसीपी ऑफिस में जो राइटर है, डीसीपी साहब के राइटर ने मेरे को बोल दिया सब उसको हम लोग परमिशन दे दिया। इतना तक मेरे को बोला था, कितना तारीख को 30 तारीख को मेरे को बोले थे। इतना लेट क्यों हो रहा है, क्या वजह? तो वही समझ में नहीं आ रहा ना, हमको कुछ जवाब नहीं देगा, हमको क्या मालूम पड़ेगा क्या क्यों लेट कर रहे हैं, क्या राजनीति कर रहे हैं, उनकी क्या मगरूमपन है उनका, हमको कैसे मालूम पड़ेगा क्यों लेट कर रही है? हमको कोई जवाब ही नहीं दे रहे। राजनीति है क्या? राजनीति, हमको तो लग रहा है राजनीति है उसी में। बोलो ना, राजनीति, अगर राजनीति नहीं रहती हमको ताबड़तोड़ हमको पत्र का जवाब देते थे ना, राजनीति रहती तो भाई ऐसा ही तो कुछ हमारा कुछ परमिशन बाकी है, कुछ किसी के तारीख नहीं मिल रहा है, और हमारी मांग है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के नातू श्रद्धेय बाबा साहब अम्बेडकर के हाथ से तो हमारा पुतले का अनावरण होना मांगता है, वो भी हमारी मांग थी, तो उसका भी हमको कोई जवाब नहीं दिए। इसीलिए हम लोग तय किया है कि येणाऱ्या 14 अक्टूबर 2021 को हम लोगों ने वो पुतले का अनावरण हम करने का तय किया है। और अगर वहाँ से कोई आश्वासन आ गया आपको? आश्वासन अभी क्या आश्वासन देगा? अभी जनते को क्या मैं बोलूँ, जनते को क्या जवाब दूँ मैं? आश्वासन आएगा तो आज आश्वासन दे रहे,
पहले पत्रकार परिषद आज इसलिए हमने बुलाया, अभी आश्वासन देके फायदा क्या है बोलो ना। अब तुम पत्रकार ले रहे, हमको हमारे बुलाने से सब पत्रकार आके तुम हासिल हमको सहयोग कर रहे, तुम क्या सोचोगे? क्या उसमें राजनीति हो गई? फिर क्या हुआ? उसको रातों रात क्या हो गया? बदल गया, भिवंडी शहर के वंचित आ रहे बदल गए, ये बोलेगा ना तुम? तो हम लोग कुछ भी हो, कल की बात पर, कल का एक दिन बाकी है, परसों के दिन हमको अरेस्ट होएगा चलेगा, मगर हम अनावर करेंगे। लेकिन वंचित आघाड़ी के लिए सिर्फ वंचित आघाड़ी रहेगी या और भी कोई? और भी जो भी आने वाले को, मैं वंचित आघाड़ी की तरफ से हम लोग ऐलान कर रहे हैं, मगर जो भी बाबा साहब अम्बेडकर मानने वाले को सबको हम ऐलान कर रहे हैं, सब जन हमको साथ दे दो। इसमें अदर राजनीति के लोग भी आ सकते हैं सब, हमका इसको बाबा साहब हमारे नहीं है, बाबा साहब ये देश के, बाबा साहब एक समाज के नहीं है, जितना भी यह समाज है बाबा साहब अम्बेडकर सबके ये नेते हैं, सबके राज्य घटने के शिल्पकार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर। हम नहीं बोलते कि हमारा ये, हम उसको उनके ऊपर दावा नहीं कर सकते हम लोग, डॉक्टर बाबा साहब हमारे ये बोल के। जैसे कुछ लोगों के दिमाग में रहता है कि पार्टी के तरफ से है तो पार्टी के लोगों को जाना, इसलिए मैंने ये क्वेश्चन किया कि अदर पार्टी के लोग भी आ सकते हैं। बाबा साहब के बारे में हमारा कोई विरोध नहीं है, बाबा साहब अम्बेडकर सबके है, बाबा साहब अम्बेडकर हमारे ही नहीं है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ये देश क्या है, ये देशवासियों के है। आपका इस तरह से जो एलिब्रेशन है, ये सेलिब्रेट करना शहर की शांतता को शांतता रख के हम लोग करेंगे। हम लोग उधर जाके क्या करने वाले? खाली हमारे जो बंती जी लोग रहते हैं, हमारे सामने रहते हैं, खाली वंदना लेंगे वहाँ उस जगह पे जाके शांति। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमको एकदम शांति का मार्ग दिया है, बौद्ध धर्म को दिया है, बौद्ध धर्म की तरफ से हम लोग एक शांति से उस जगह हम लोग वंदना लेके डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की पुष्पहार पहना के हम लोग अपने कर दे, उसे क्या करने वाले? सर आप तो जानते हैं ना कि शहर भर में नहीं, देश भर में नहीं, बल्कि दुनिया भर में बाबा साहब के मानने वाले लोग लाखों करोड़ों अरबों लोग हैं, और जब भी आप उनका नाम लेंगे तो लोग बिना बुलाए चले आएंगे, तो वहाँ पर गर्दी तो होगी। गर्दी होगी तो फिर पुलिस प्रशासन का काम है गर्दी को कैसा शांत रखना है। आएंगे तो उधर कुछ नहीं, गर्दी होगी खाली अलाउंड करने के टाइम पे खाली उनको दर्शन लेने की गर्दी होगी, बाकी तो उधर तो कोई ये नहीं होएगा उधर। हाँ कोई भाई चलो हम ऑफिस में जाके धिंगा कर रहे हैं, ऐसा कुछ नहीं होएगा उस जगह पे। खाली डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर वंदना लेके हम लोग अनावरण करेंगे। मोबाइल